हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे 15 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि जेवढे काही सबस्क्रायबर झाले त्यांचे खूप 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 धन्यवाद करते. आणि असंच मला सपोर्ट करत जावं. तुमचं छान मला प्रतिसाद भेटतो. जे कमेंट करतात ते DM करतात त्यांच्यासाठी खास मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ असा आहे की मला भरपूर जणांचे DM आलेले आहेत किंवा पर्सनली मेसेज पण आलेले आहेत की साड्यांचा ब्लॉग दाखव, कुठून घेतली, काय घेतली, कुठली साडी वगैरे. तर मी म्हटलं चला, बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की चला दाखवायत म्हणून तुम्हाला. सो म्हटलं आत्ता दाखवतेच आणि वेळ काढून मी तुमच्यासाठी हा ब्लॉग करते आहे. की खूप साऱ्या जणींचे म्हणजे यंग पण होत्या त्यामध्ये आणि हे पण लेडीज पण होत्या, भरपूर वुमेन्स होत्या की ज्यांचे मला मेसेज आलेत की ताई मला ही साडी कुठून घेतली आहे, ती साडी कुठून घेतली आहे. तर मी सांगणार नाही तुम्हाला मी कुठून घेतली, कारण तुम्हाला मी सांगून कळणारच नाही की ही साडी कुठून घेतली. तरी त्यातल्या त्यात जर कोणाला माहितीच असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता, जर मला कुठली साडी आठवली कुठे घेतली तर. आणि मी आजचा ब्लॉग्स तुम्हाला खाली डेली वेअर म्हणजे छोटे छोटे फंक्शनला किंवा डेली वेअरच्या साड्या असतात. मी तर डेली वेअर घालत नाही, मोस्टली पीपल म्हणजे वुमेन्स घालतच नाही डेली वेअर. ज्या कोणी घालतात त्यांना आवडत असतील त्यांनी बघा. आणि डेली वेअरच्या साड्या मी तुम्हाला आजचं कलेक्शन आपलं डेली वेअरच्या साड्यांचं दाखवणार आहे. आणि नेक्स्ट जे असेल की ते माझ्या म्हणजे पैठणी वगैरे किंवा काठापदराच्या साड्या, तो ब्लॉग आपण नक्की लवकरात करूयात. तर असंच तुमचं भरपूर प्रेम असलं तर मी नक्कीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन नक्कीच येईल. आणि चलो आता आपण ब्लॉग स्टार्ट करूयात. तर मी सुरुवात करते साड्यांपासून की ज्या डेली यूजच्या साड्या मी यूज करते. आणि तुम्हाला सांगू का, हे मैत्रिणींनो कसं आहे की आपण कुठलीही साडी असू देत प्रॉपर वेअर केली ना, म्हणजे व्यवस्थित असं एकदम छानपैकी वेअर केली ना, तर कुठलीही साडी असू दे ती प्रत्येक स्त्रीवरती ही चांगलीच दिसती. फक्त आपल्याला वेअर ती व्यवस्थित करता आली पाहिजे, म्हणजे नेसता व्यवस्थित आली पाहिजे. तर कुठल्याही मुलीला कुठल्याही स्त्रीला ती साडी छानच वाटते, म्हणजे कुठलीही असू देत. असं काही नसतं की ही साडी चांगली तर हीच मला छान दिसेल, असं काही नसतं. कुठलीही साडी, नॉर्मल साडी जरी तुम्ही टापटीपमध्ये घातली ना तर एकदम ॲक्युरेट लुक पण येतो. आणि आजकाल ट्रेंड निघाला आहे की कुठल्याही साडीवर कुठलाही ब्लाऊज म्हणजे असतो, तर तो एक ट्रेंड निघालेला आहे. तर माझे भरपूर अशा साड्या आहेत आणि असे ब्लाऊज आहेत की मला भरपूर जण मेसेज करतात की तू हे कुठे शिवते, तू कुठून घेते. तसं त्यासाठीचं पण तुम्हाला सांगेल की मी ब्लाऊज कसे म्हणजे कुठल्या साडीवर कुठला मॅच होते ते करून कसं वेअर करते वगैरे. सो चलो आपण बघूयात साड्या. जास्त गप्पा मारत बसली तर तुम्ही म्हणसान किती बडबड, आणि मला बडबड करायला खूप सारी आवडते. सो तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा. सो चलो स्टार्ट करूयात आपण. तर सुरुवातीची साडी मी दाखवतो तुम्हाला. लेटेस्ट साडी मी ही घेतली होती, आता जस्ट आवडली म्हणून घेतली. तर अशा प्रकारची साडी आहे ही, मस्तपैकी पार्टीवेअर टाईप. तर ही साडी आपल्या लोणावळ्यामधनंच मी घेतली आहे आणि लोणावळ्यामधनं खुशी बुटीक म्हणून आहे आणि मी त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला पण टाकते. बऱ्याच जणांनी मला हे पण विचारलं की ब्लाऊज कुठे शिवायला टाकते, तर मी खुशी बुटीकमध्ये टाकते. लोणावळा चौकामध्येच आहे ते, भांगरवाडी चौकामध्ये. सो तिथे मी टाकते. तर खूप छान अशी साडी आहे, मला फार आवडली. बघता क्षणी मी त्यांच्याकडून घेतली. कोणाला पाहिजे असेल स्टॉक तर त्यांच्याकडे जाऊन घेऊ शकता. तर ही अशी साडी आहे की जे तुम्ही पार्टीवेअर पण घालू शकता आणि घातल्यावरती खूप छान वाटते. आणि माझ्याकडे जर कुठल्या साडीचे मी आता दाखवते त्यामधील फोटो असतील तर मी तुम्हाला नक्कीच की ते फोटो मी तुम्हाला नक्कीच शेजारी दाखवायचा प्रयत्न करेन. सो अशा प्रकारे ही साडी घातल्या होत्या, खूप भारी वाटते. आणि मी ओपन करून दाखवत नाही कारण इतका सारा साड्यांच्या घड्या मारणं मला पॉसिबल नाही आहे. सो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. तर ही अशी साडी आहे, पूर्ण साडीला अशी बॉर्डर आहे आणि अशी डिझाईन आहे. तर ही एक साडी आहे जी मी खुशी बुटीकमधनं घेतली आहे. सेकंड, तुम्ही माझ्या रीलमधल्या साड्या बघितलेल्या आहेत, व्हिडिओमधल्या साड्या बघितलेल्या आहेत, त्याच मोस्टली मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. कारण की त्याच साड्यांना मला कमेंट आणि DM आलेल्या आहेत. कमेंट तर मी म्हणणार नाही कारण DM भरपूर आलेत मला. आणि तर ही साडी आहे, ही पण तुम्ही माझ्या रीलला बघितलेली साडी आहे. आणि ही साडी मी घेतलेली आहे, कुठून घेतली ते सांगते, आधी साडी बघून घ्या. तर तुम्हाला मला साडी अशी पूर्ण ओपन करून कशी दाखवणार, तर मी खाली डिझाईन दाखवते तुम्हाला. ही साडी वरतून पूर्ण प्लेन आहे, खाली फक्त मिऱ्यांच्या तिथून खाली असं मस्त डिझाईन आहे. आणि पूर्ण साडी अशीच आहे, पूर्ण प्लेन आहे. त्याच्यावर माझा पिंक ब्लाऊज आहे आणि तो मी घेतलेला नाही, ह्या साडीसोबतच मला भेटलेला आहे. तो ही साडी मी घेतलेली आहे गोकुळ शॉप, जे कामशेतला आता गोकुळ शॉप आहे. मी असे सहज गेले होते आणि तिकडे साड्यांचा सेल चालू होता, असं म्हटलं चला जाऊयात म्हणून तिथं गेले. तर त्या साडी तिथे मला आवडल्या, तिथून मी 2-3 साड्या घेतल्या. त्यातली एक साडी की जी मी गोकुळ शॉपमधनं घेतली. खूप छान अशी साडी, पण वेअर केल्यावर पण छान वाटते आणि कुठलाही ब्लाऊज त्यावर मॅच होऊ शकतो. सेकंड जी ही साडी आहे, ही पण साडी तुम्ही माझ्या रीलमध्ये बघितलीच असेल. खूप छान आहे, गोंडे वगैरे त्याला ऑलरेडी होते, मी काही लावलेले नाही आहेत. नेसल्यावरती एकदम चोपून अशी बसते. पूर्ण प्लेन साडी आहे आणि साईडला अशी बॉर्डर आहे, जवळून तुम्ही बघू शकता.
ही पण साडी, हिला पण ब्लाऊज खूप छान आलेला आहे या साडीला पण. तर ही साडी पण मी गोकुळ शॉपमधूनच घेतलेली, जे कामशेतला आहे. मी ॲडव्हर्टाईज किंवा कोणाचं प्रमोशन करत नाही, मी जे सांगते. मला जरी कोणी विचारले की कुठल्या शॉपमध्ये घेतली सांग वगैरे, तर ज्याला अवेलेबल आहे, त्याला पॉसिबल आहे, ते लोक घेऊ शकतात. सो ती साडी मी तिथून घेतली. आणि मोस्टली साड्या माझ्या ह्या ऑनलाईनच असतात. कधीतरी कुठल्या शॉपमध्ये गेली आणि मला आवडली तर मी घेते, नाही तर मोस्टली साड्या ह्या माझ्या ऑनलाईनच असतात, की ज्या मी ऑनलाईनच मागवते. आणि ही साडी जी आहे, जी मला खूप आवडली होती, मी अजून एकदा पण वेअर केली नाही, घालेल मी एकदा तरी. खूप छान साडी आहे, अशी मस्त तिचा पदर आहे हा, बघू शकता. आणि त्याला गोंडे पण ऑटोमॅटिक म्हणजे ऑलरेडीच लावलेले आहेत. आणि पूर्ण साडी आतून अशी आहे. तर मी कधी वेअर केली नाही साडी, पडून म्हणजे कधी मुहूर्तच लागला नाही की ही साडी घालावी म्हणून. सो म्हटलं चला आता तुम्हाला दाखवतेच, आता ओपन केली तर कधी ना कधी घालेल मी साडी. तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि खूप छान कापड आलेलं आहे, ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे. तर ही साडी मी मागवली आहे, येवला पैठणी म्हणून आहे माझ्याकडे एक नंबर आहे, म्हणजे ते मी ऑनलाईनच त्यांच्याकडून घेते. बऱ्याच साड्या मी येवला पैठणीवरूनच घेतलेल्या आहेत आणि मला तरी त्या साड्या खूप छान पद्धतीने, खूप छान कापड असं त्यांचं आलेलं आहे. तर ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे फक्त 500 रुपये. आणि खूप दिवस झाले तिला मागून, आता माहीत नाही तिचा रेट काय असेल, पण मला आवडली तर मी घेतली. तर ही साडी येवला पैठणीकडून मी मागवलेली आहे, त्यांच्याकडे होता स्टॉक, जसं त्यांनी स्टेटसला ठेवतात, त्यामध्ये मला जर आवडली तर मी मागवते. तर ती साडी मी येवला पैठणीवरून मागवलेली आहे. आणि ही साडी मला ना ॲक्च्युअलमध्ये इतक्या हलक्या फुलक्या साड्या आणि प्लेन साड्या खूप आवडतात. सो मग मी त्या साड्या आहेत ना घेते. आणि ही साडी ना मला ना बघू शकता तुम्ही, ही साडी खूप छान आहे, म्हणजे डिझाईन पण असं भारी वाटतं डिझाईन बघायला, घातल्यावर पण कुठल्या पण ब्लाऊजवर होते ती. तर ही साडी मी पिंपरी चिंचवडला असेच गेले होते मुलांचं काहीतरी सामान घेण्यासाठी, आणि तिथे शॉप आहेत बरेच, त्या शॉपमध्ये कापड असं म्हणजे कापड वगैरे भेटतं. तर मी जस्ट गेले, मला साड्या आवडल्या, त्यातली ही साडी, म्हणजे बरेच कलर होते, त्यात माझ्याकडे हा कलर नव्हता, सो मी हा कलर घेतला. तर ही साडी मी पिंपरी चिंचवडमधनं घेतली आहे. आणि ही साडी बऱ्याच जणींनी बघितली असावी, ही मी बऱ्याच वेळा घातली आत्ता. तर ही मला मेशोवरती आवडली होती. सो जस्ट खूप कमी प्राईज यायची, खूप म्हणजे कोणी इझिली घेऊ शकतं. तर मला फार आवडली होती. आणि ही पण कुठल्याही ब्लाऊजर मी मॅच करू शकते. सो तुम्ही घेऊ शकता, घ्यायची असेल तर मेशोवरून ऑर्डर करू शकता. आणि दिस वन, ही साडी मी आमच्या लोणावळामधूनच घेतली आहेत. आणि माझ्या मोस्टली सगळ्या अशाच साड्या आहेत की ज्या डेलीवेअरच्या आहेत, की ज्यांची प्राईस 800 ते 900 रुपयेच असते, आणि साधारण 700-700च्या पुढेच असते. आणि या साड्या अशा मला खूप आवडतात. आणि ह्या साड्या घातल्यानंतर खूप छान असा लुक येतो, तुम्ही बघू शकता. आणि ही साडी मी घेतलेली लोणावळामध्ये लक्ष्मी दुकान आहे पत्रावाल्याच्या समोर, पत्रावाल्याकडून पण घेते असं काही नाही, लक्ष्मी म्हणून शॉप आहे, तर तिथून मी साडी घेतलेली आहे. खूप छान साडी आहे आणि घातल्यावरती पण खूप छान वाटते. सॉरी. तर ही साडी मी घेतलेली लक्ष्मी शॉपमधनं, ही पण खूप छान आहे. याच्यावर पण मी व्हाईट ब्लाऊज घालते. आणि अगदी सॉफ्ट मटेरियल, अगदी सॉफ्ट, खूप भारी आहे, बघू शकता. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला नेहमी आवडतात त्या प्लेन साड्या. सो ही एक साडी ट्रेंड निघाला होता मध्यंतरी, सो मी ही एक साडी मागवली. हिचा ब्लाऊज पण अत्यंत छान आहे, खूप भारी आहे. तर ही साडी मी, ह्याच्यावर पण ब्लाऊज मी कुठलाही घालते, असं काही नाही, मी कुठल्याही साडीवर जो मॅच होईल ब्लाऊज, की बाबा हा चला हा सूट होतो, तो मी घालते. आणि ते जे कॉन्ट्रास्ट करते ते सगळ्यांना आवडतं. त्यामुळेच मला असं वाटतं, विचारलं जातं की साडी कुठून घेते. असं काही नाही, तुम्ही त्याच साडीवर तोच ब्लाऊज घातला तर एवढं काही हे वाटत नाही, पण दुसरा घातला तर खूप छान वाटतं. तर ही साडी मी ऑनलाईन मागवली आहे, मेशोवरूनच मागवली आहे. हिलाही बरेच वर्ष झाली आहे, पण माझी साडी ही खराब होत नाही, हे पण तुम्हाला सांगते. कारण मी साड्या मोस्टली यूज करत नाही, म्हणजे घालतच नाही, वेअर करतच नाही, कधीतरी घालते. आणि माझ्याकडे तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे खूप वर्षापासून, लग्न झाल्यापासूनची पण साडी आहे, ती तुम्हाला दाखवते मी आता. ॲक्च्युली ती आहे तशीच नवीनच्या नवीन आहे, आली इथे दाखवण्यामध्ये तर दाखवते. ही पण साडी माझी ऑनलाईन आहे, मला खूप आवडली होते, हे प्रिंट फार आवडली होती ह्याची. सो मला ही खूप आवडली. आणि अगदी सॉफ्ट आहे, अगदी सॉफ्ट, घातल्यावरती वेअर केली म्हणून वाटणार पण नाही तुम्हाला. तर अशी छानशी प्रिंट आहे, ह्याच्यावरती मी वेअर करते. ब्लॅक ब्लाऊज आणि इतका छान लुक आहे, तो काही विचारूच नका. कोणाला ऑर्डर करायची असेल तर ही पण मी मागवली ऑनलाईनच, लिंक देईल मी तुम्हाला, कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा. सेकंड, ही साडी पण मला असं वाटते मी ऑनलाईनच मागवली आहे, बरेच दिवस घातली गेली नाही आहे, पण ही पण ऑनलाईनच मागवली. म्हणजे बऱ्याच साड्या अशा आहेत की ऑनलाईन आहेत, कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवत जाईल. आणि ही एक साडी, बऱ्याच साड्या तुम्ही माझ्या बघितलेल्या आहेत ज्या रीलवर घातलेल्या, आणि ही एक साडी, हिच्यावरचा ब्लाऊज पण ॲक्च्युली खूप भारी. आणि ही साडी पण खूप छान आहे, घालेल तशी, धुवेल तशी, इतकी भारी वाटते. अजूनही खराब झाली, गेले 3 ते 4 वर्ष झाले मी साडी घेऊन,
पण आहे तशीच आहे, मला असं खराब साड्या होतच नाही माझ्या. तर ही साडी मी घेतलेली आहे लोणावळामधूनच, लक्ष्मी शॉपमधनं. आणि ही माझी फेवरेट, म्हणजे मला रीलवरती एका जणीची आवडली होती, सो मी सर्च करत बसते. मी विचारत नाही कोणाला ॲक्च्युली कुठून घेतली, मी ती खूप अकाउंटवरती सर्च करत बसते. आणि फायनली मला ही पण साडी भेटलेली, आणि हिचं पण सूत खूप छान आहे, घातल्यावर कसला भारी लुक येतो. मी हिला पण एकदा दोनदा रीलमध्ये घातलेली आहे. तर ही साडी पण मी ऑनलाईनच मागवली आहे. सो ही मेशोवरून मागवली आहे असं वाटते मला, किंवा फ्लिपकार्टवरून. पण छान आहे, पण साडी खूप छान आहे. कोणाला हवी असेल तर हिची पण लिंक मी देईल तुम्हाला. जेवढा लिंक आहेत माझ्या, म्हणजे मला देता येईल तर त्या मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. भरपूर साड्या आहेत, जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवून, नाही तर आपला ब्लॉग खूप मोठा होईल. आणि ही एक साडी, हिचा तर लुक एकदम भारी वाटत होता. आणि ह्या साडीसाठी मला ज्या दुकानात घालून गेली त्या दुकानातल्या लेडीजनी पण विचारले की ही साडी तुम्ही कुठून घेतली किंवा ऑनलाईन. तर मला ह्या साडीसाठी भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. आणि मलाही स्वतःला इतकी साडी आवडली ना की विचारूच नका. आणि ज्या ब्लाऊज शिवला आहे ना, तो ब्लाऊज पण खूप छान शिवला आहे त्या ताईंनी. तर खूप छान साडी ही, मला खूप साडी आवडली. ह्या साडीसाठी मला खरंच सांगते गाईज, तुमच्यापैकी खूप जणांनी विचारले, तर मी सगळ्यांना सांगते की ही साडी मी मेशोवरून ऑनलाईन मागितली आणि फक्त 600 रुपयाला मागवली होती. ह्याची लिंक मी बऱ्याच जणांना शेअर केली आहे की मी इथून घेतली आहे, तर त्यांनी घेतली असावी नसावी मला माहीत नाही, पण मी बऱ्याच जणांना ही लिंक शेअर केली. साडी इतकी छान आहे, अशी मस्त आहे, म्हणजे एवढी पण हेवी नाही पण मस्त आहे. आणि फुल असं सॉफ्ट मटेरियल, असं टोचण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे. तर ही साडी पण खूप छान आहे, तर ही तुम्ही मागू शकता. आणि मी ह्याची लिंक नक्की तुम्हाला देऊ शकते, कारण की ही बऱ्याच जणांना मी शेअर केलेली आहे लिंक. सो ही एक साडी आहे माझ्याकडे. आणि ह्या साडीसाठी पण मला बऱ्याच जणांनी DM केले की दीदी ही साडी, ताई ही साडी, गौरी ही साडी कुठून घेतली. तर ही साडी पण मी ऑनलाईनच मागवली, काही नाही, पूर्ण प्लेन आहे. आणि हिचा पण मध्यंतर 1-1.5 वर्षापूर्वी ट्रेंड निघाला होता ह्या साडीचा, तेव्हाच मी पण मागवली असावी. तर अशी लेस आहे, आणि लेस आणि ब्लाऊज पूर्ण असा लेस जशी आहे ना तसाच आहे, पूर्ण प्लेन आहे. आणि अशी साईडला लेस आहे, खूप छान आहे. मी ह्या साड्यांचे, जेवढ्या साड्यांचे मला फोटो टाकता येईल मी नक्कीच ते फोटो बाजूला टाकून देईल, की तुम्हाला बघायला भेटेल की साडी कशी आहे, वेअर केल्यावर कशी दिसते ते. आणि नेक्स्ट आहे हे, तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की ही साडी कशी आहे, की जिचा ट्रेंड निघाला होता. आणि तुम्हाला सांगते कुठल्या गोष्टीचा ट्रेंड निघाला आणि मला ती घेता आली तर मी नक्कीच घेते, आवडली तर. आणि हिचं पण छान मटेरियल आहे, ही पण घालून झाली म्हणजे 2-3 वेळा. आणि ह्या साडीसाठी पण मला बऱ्याच जणांचे कमेंट आले, DM आलेत, मेसेज आलेत पर्सनली की ताई ही साडीची लिंक दे. तर गाईज ही साडी मला पण खूप आवडली, आणि घातली की इतकी छान सोबत सुंदर अशी दिसते. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या साड्या एकदम अशा सॉफ्ट मटेरियलच्याच असतात, आणि अशा जास्त हेवी साड्या मला पण आवडत नाही. सो ही अशी साडी मी घेतली होती, खूप छान. ही पण मी मेशोवरून ऑनलाईन मागवली होती, की जेव्हा झाले त्याला पण आता 2-2.5 वर्ष झाले. अशा प्रकारे बुट्टी आहे तिच्यावर बघू शकता. आणि अशी साईडला लेस आहे, ब्लाऊज खूप छान आहे, तुम्ही कुठलाही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट घालू शकता याच्यावरती. सो अशा प्रकारे ही साडी आहे. तर ही पण मी ऑनलाईनच मागवली आहे. बऱ्याच साड्या माझ्या ऑनलाईन आहेत, असं नाही की हे. आणि ही साडी आता ट्रेनमध्ये मी घातली होती लेटेस्ट व्हिडिओमध्ये, इरकल साडी. सो ही मी ऑफलाईन शॉपमध्ये जाऊन घेतली होती, लाईक पुण्यामध्ये गेले होते एकदा दीप दुकानात, तिथून मला आवडली, मग मी लगेच घेतली. माझं असं आहे की आवडली कुठली साडी की लगेच घेऊन टाकायची. आणि ही एक खूप छान आहे, म्हणजे डेली यूजसाठी ही साडी खूप भारी आहे, बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि मी हे हे लटकन बिलकुल लावत नाही, ऑलरेडी साड्यांना असतं ते. सो कोणाला वाटेल की लावले, घातल्यानंतर तर खूप छान वाटते ही साडी. आणि फुल अशी हेवी, म्हणजे अशी जड आहे, कापड पण खूप छान आहे, खूप भारी साडी आहे. तर ही साडी मी ऑनलाईनच मागवली आहे. ही एक साडी आहे, ही पण साडीचा फोटो मी साईडला लावेल. ही साडी मला ऑनलाईनच मागवली, ही पण खूप छान सुंदर साडी आहे. मटेरियल फार सॉफ्ट आहे, आणि मला टोचणारे साडी बिड्या बिलकुल आवडत नाही, म्हणून माझं सॉफ्टच मटेरियल असलेला ही साडी बऱ्याच जणांनी बघितली. आणि हिला पण विचारलं तो कुठून घेतली, तर ही साडी मी ऑफलाईन घेतली आहे, आणि इथून लोणावळामधूनच घेतली आहे, लक्ष्मी शॉपमधून घेतली आहे. ही साडी मला माझ्या नंदेनी माझ्या फर्स्ट बेबी झालं तेव्हा मला गिफ्ट म्हणण्यापेक्षा ओटी भरण्यासाठी दिली होती. माझा मोठा बेबी झालं तेव्हा माझ्या ओटी भरण्यासाठी दिली होती. तुम्ही बघू शकता, कोणी म्हणाले की ही नवीनच साडी मी घेतली, आता 8 वर्ष झाले या साडीला. तर 8 वर्षात ती कितपत खराब व्हायला पाहिजे होती, आणि मी बराच वेळा घातली, जितका वेळा घातली तितके फोटो पण टाकेल असं पण नाही. तर साडी बघू शकता तुम्ही इतकी छान आहे, त्याच्यावर कुठलाही ब्लाऊज तुम्ही घालू शकता, ग्रीन ब्ल्यू घालू शकता, पिंक घालू शकता, ब्ल्यू गोल्डन कुठलाही मॅच होऊ शकता. ह्या साडीसाठी पण मला बऱ्याच जणांनी विचारलं, तर ही मला माझ्या नंदेने गिफ्ट करण्यापेक्षा ओटी भरण्याला पहिला दिली होती. सो बऱ्याच साड्या आहेत, आता मला असं वाटायला लागलं भरपूर दाखवते मी, तरी अर्ध्या साड्या काढल्या नाही आहे, कारण की घालूनच होत नाही. ही साडी पण
मला कोणीतरी दिली होती आणि माझ्या नंदेने दिली होती मला. सो ही पण साडी मी अजून एकदा पण नाही वेअर केली, घालणार आहे, असं नाही घालणार नाही. तर अशी प्रकारची साडी आणि हा ट्रेंड आहे तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच जणी घालतात मोस्टली. तर अशी साडी ही, सो ही मी घालेल एक दिवस, दाखवेल तुम्हाला घातल्यावर कशी दिसते. आता खूप सारा पसारा झाला आणि ठिकाची मला घडी घालायचा कंटाळा आलाय. आणि ही पण साडी हिला पण विचारलं होतं मला बऱ्याच जणांनी. तर ही साडी बघू शकता तुम्ही, खूप छान आहे, मटेरियल मला खूप सॉफ्ट आहे, डिझाईन तर खूप मला आवडतच असेल. अशा प्रकारे साडी आहे आणि अशी साईडला लेस आहे सुंदर अशी, बघू शकता साईडला पूर्ण. तर ही अशी साडी आहे फुल सॉफ्ट आणि ही पण मी लक्ष्मी शॉपमधूनच घेतली आहे. आणि सगळ्या रेंज आहे ना 700च्या पुढच्या साड्यांची रेंज आहे ह्या. तर बघू शकता ही पण फार सॉफ्ट आहे. आणि अजून पण तुम्हाला जी साडी आवडली आणि ती मी तुम्हाला दाखवण्यात आली नाही आहे, तर म्हणजे मला जेवढं समोर दिसलं तेवढं मी काढल्या, अर्ध्या निम्म्या काढला नाही, कारण म्हटलं की इतकं साऱ्या घडी मारणं पॉसिबल नाही आहे मला, सो मी काढली नाही. आणि ही एक साडी ऑनलाईन, हिचा ट्रेंड खूप चालू होता, सो मी म्हटलं बघा कुठे भेटते का, तर मी ऑनलाईनच घेतली ही पण साडी गाईज. ही पण दिसायला आणि सॉफ्ट आणि खूप छान वाटतं घातल्यानंतर. अशी बॉर्डर आहे तिला, तिचा पण ब्लाऊज खूप छान शिवला त्यांनी, खूप छान आहे. ही पण ऑनलाईनच मागवली. घडी मारायला येता का? आणि ही एक साडी आता लेटेस्टमध्ये, ह्या साडीला पण मला विचारलेत, मेसेज केलेत की ताई तू साड्या कुठून घेतेस म्हणून, ते तुझ्या साड्या खूप छान असतात. एक हे होती म्हणजे छान होती मुलगी ती, तिचं आता मे बी लग्न जमणार होतं, लग्न ठरले मे बी, आता ती माझं ब्लॉग बघत असेल नसेल मला माहीत नाही. तर तिने मला पर्सनली मेसेज केलेत की तू साड्या कुठून घेते, तुझ्या साड्या खूप छान असतात वगैरे, ही साडी कुठून घेतली, अजून 2-3 म्हणजे विचारलं बऱ्याच जणांनी. तर मी तिला म्हटलं की ऑफलाईनच घेतलं. तर तिने राहते पुण्यामध्ये, तिने मला शॉप विचारलं कुठे म्हणून, तर म्हटलं शॉप लोणावळ्यामध्ये. तर म्हटली खूप छान साड्या आहेत, कुठे आहेत मला सांगशील का शॉप. तर बेबी मला हे सांगायचं तुला, ह्या साड्या म्हणजे मी असं कुठूनही घेते असं काही नाही आहे, ही साडी पण खूप छान आहे. ही माझ्या 900 रुपयाची साडी आहे आणि ॲक्च्युली ही साडी मी घेतली आहे इथं लोणावळ्यामधूनच घेतली आहे. पत्रावाला शॉप आहे आमच्या इथे, तर असंच बघितलं तर पोस्टर पीस मला आवडला म्हणून साडी चेक केली, तर मला ही साडी फार आवडली म्हणून मी घेतली. तर मला कोणाला हवी असेल तर ह्या साड्यांना पोस्टर पीसमध्ये साड्या असतात त्या, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना जायचं पोस्टर पीसमधल्या साड्या दाखवा हेवी रेंजच्या, तर दाखवतात, तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. तर अशी ही साडी आहे, ही ऑफलाईन घेतली आहे. कुठे गेलं, भरपूर लपलं. आणि ही एक साडी आहे गाईज, तुम्ही बघू शकता, हे कपडा वाटते की साडी इतकीशी छोटी साडी आहे, घातल्यावर खूप छान वाटते, सॉफ्ट मटेरियल आहे. आणि मी कधीतरीच घालते की मला आवड म्हणून घेतली, ती ब्लॅक अँड व्हाईट आहे, तर मला आवडलं की मी घेते. आणि असं जास्त घालून होत नाहीत माझ्याकडून साड्या. ही पण एक ट्रेंड आहे. ब्लाऊज तुम्ही दाखवून, ही पण प्लेनच साडी आहे पूर्ण, ब्लाऊज छान होता तिथं म्हणून मी घेतली ती साडी. ही पण मेशोवरून ऑनलाईन मागवली होती. आणि ही पण आहे ना ह्याच्यातून घेतली ती, लोणावळ्यामधनं महालक्ष्मी शॉप आहे तिथून घेतली होती. ही पण साडी खूप छान आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे, घातल्यानंतर खूप अशी भारी दिसते, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही म्हणाल की सगळ्याच साड्यांना असं हे आहेत का गोंडे, पण मी पण आत्ताच बघते की यार खरंच सगळ्याच साड्यांना गोंडे आहेत म्हणून. सो ही पण अशीच म्हणजे मी ह्याच्यातून घेतली आहे, महालक्ष्मी शॉप आहे तिकडे लोणावळ्यामध्येच, तिथून मोस्टली साड्या असतात माझ्या ऑफलाईन म्हटलं तर, नाहीतर ऑनलाईनच घेते. ही साडी मला फार आवडली होती. तुम्ही ह्याची मला प्राईस कमेंट करू शकता की कितीला असू शकते ही साडी, इतकी छान आणि असं घातल्यावर मस्त वाटते रिच वगैरे, तर तुम्ही सांगू शकता. तिचं बघा असं हे बॉर्डर, मी उलटी घडी मारली तिची, हे बघा अशी बॉर्डर आहे, तुम्ही सांगू शकता ही साडी कितीला आहे. खूप भारी प्राईस आहे हिची, तुम्ही सांगू शकता. आणि खूप छान आहे, सॉफ्ट म्हणजे मटेरियल भारी आहे, नेसता पटकन येते. अजून भरपूर साड्या आहेत मी ज्या काढल्या नाही आणि तुम्हाला दाखवल्या नाही आहेत. आणि ही साडी आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे ॲक्च्युली प्लेन साड्या भरपूर आहेत आणि ज्या प्रत्येक कलरमध्ये मला आवडतात. सो ही पण मी बघा ऑनलाईन घेतल्या आणि त्यातल्या बऱ्याच साड्या मी ह्याला त्याला देऊ केल्यात, कारण की काय करणार एवढ्या साड्या, मन भरलं ना, वापरून झालं ना की देते मी ह्याला त्याला की यूज करा तुम्ही. आणि खराब नसतं तर माझ्या साड्या, त्यामुळे तुम्ही चांगल्याच साड्या देते, त्यामुळे कोणी म्हणणार पण नाही की मला खराब साडी दिली. तर ही पण मी ऑनलाईनच मागवली, हिच्यावर पण तुम्ही कुठलाही ब्लाऊज वेअर करू शकता. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट, ही वाटते का साडी तुम्हाला एखादासा फडका वाटतंय, पण घातल्यावरती काय लुक आहे या साडीला, बघू शकता. बांधणीमध्ये पण साडी दिसते अशी, पण तिची प्राईस फार हेवी आहे. मला पण वाटलं नव्हतं की एवढी हेवी प्राईस असेल, आणि घातल्यानंतर मला ही साडी ॲक्च्युअलमध्ये खूप आवडली. असं काहीसं कापड आहे, खूप भारी, कधीतरी वेअर करते, भारी आहे ना.
तर मला हवी असेल तर मला म्हणजे यातली कुठली साडी आणि जी जर ऑनलाईन असेल ना तर मी नक्की लिंक देईल तुम्हाला, कारण माझ्याकडे त्या लिंक आहेत ज्या की मी तर तुम्हाला हे केलं आहे. मला आवाज येतोय का गाईज? आता मला 1 मिनिट चेक करू दे. ही पण ऑनलाईन साडी आहे, असं टाईमपास म्हणून घेतली होती, हलकी फुलकी. कधी गावाला गेली तर घालायला, गावाला गेले तर अशा हलक्या फुलक्या साड्या घालायला मला फार आवडतात, की ज्या काम करताना पण इझी वाटलं पाहिजे, की काही घातलंय जड वस्तू वगैरे असं वाटलं नाही पाहिजे, म्हणून अशा हलक्या फुलक्या साड्या मी घेते त्या इझी वेअर करता येतील. सो आणि गाईज मी तुम्हाला दाखवते ही साडी. आता माझ्या लग्नाला झाली एक 8-9 वर्ष, तर ही साडी मी त्या पिरियडला पहिल्याच रक्षाबंधनला मे बी मी घेतली असावी, मला आवडली म्हणून. तर ही साडी अजूनही तितकीच नवीन वाटते, अजिबात तिला काही झालेलं नाही. घालून पण तशी बराच वेळा झाली, इतकं छान त्याच्यावर डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि ही अशी बॉर्डर होती तिला, ब्लाऊज पण आहे तिचा, पण मला ब्लाऊज मेन आवडला नाही तिचा, त्यामुळे मी तिला एवढी घातली नाही. पण साडी ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे, बघू शकता. आणि ही जे आहे ना सॉफ्ट मटेरियल, ही पण मी लक्ष्मीमधूनच घेतली होती. खूप छान मटेरियल आहे, मला फार आवडली आणि सॉफ्ट एकदम एकदम भारी वस्तू वेअर केल्यानंतर. ही एक साडी आहे ती. आणि हा ट्रेंड निघाला होता आता, जी मला साडी ऑनलाईन एकाने कोलॅबरेशनसाठी दिली होती, जी ही ब्लॅक साडी आहे, तुम्ही रील बघितली असेल. तर ही साडी आहे ती, त्याच्यावर मी ब्लाऊज अजून स्टिच केला नाही आहे, कुठलाही मॅच होऊ शकतो म्हणून मी केलं नाही मुद्दामून. तर ही एक साडी आहे. ही साडी म्हणजे डेलीवेअर नाही म्हणता येणार, पण असं गावाला वगैरे घालून गेली तर ठीक आहे. पण ही साडी मला एका भावाचं लग्न होतं, त्या भावाच्या लग्नामध्ये माझ्या, तर ही साड्या सगळ्यांना वाटल्या तर मला फार आवडली होती, की जी मी मला पण ठेवली होती. त्याच प्रकारे मी मला ठेवून घेतली. ही दाखवली का तुम्हाला मी? ही पण अशी खूप सॉफ्ट आहे, ही पण मला नंदेनेच दिली होती माझ्या, तर ही पण मी घालून झाली बऱ्याच वेळा. आणि ही साडी मला आवडली होती, सो मी अशीच घेतली होती. ग्रे कलर म्हणून एक कलर असावा आपल्याकडे, ग्रे पण म्हणून हा, ह्याच्यावर पण कुठला ब्लाऊज वेअर करते मी. तर बऱ्यापैकी मोस्टली साड्या मी तुम्हाला दाखवल्यात असं मला वाटतं आहे. तर आपला ब्लॉग खूप मोठा होईल असं, तर मी तुम्हाला ह्या डेली यूजमधल्याच बऱ्यापैकी साड्या की ज्या मी तुम्हाला दाखवल्या नाही, कारण ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून. तर गाईज बऱ्यापैकी मी तुम्हाला साड्या दाखवल्या आहेत की ज्या मी रीलमध्ये यूज केल्यात आणि त्याबद्दल तुम्ही कमेंट वगैरे केलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा साड्या आहेत की ज्या मी अजून तुम्हाला दाखवल्या नाही, कारण की खूप सारा मोठा ब्लॉग होईल आपला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवल्या गेल्या नाही आहेत. सो मी आत्ता ही वेअर केलेली साडी आहे ना, ती पण मी ऑनलाईनच मागवली, त्याच्या मी रील टाकलेल्या आहेत. ती कोणाला पाहिजे असेल तर तिचा डेमो करा, नक्की कमेंट करा आणि किंवा मेसेज करा मला, मी लिंक देईल पर्सनली. ती पण खूप छान वाटते घातल्यानंतर, म्हणजे कॉटनमध्ये येते कापड. सो मला आवडली म्हणून मी घेतली. सो अशा प्रकारे आपल्या मी साड्यांचा तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि बऱ्यापैकी ऑफलाईन ऑनलाईन अशा साड्या आहेत, असं पण नाही की नुसत्या ऑफलाईनच आहेत. आणि शॉप मी तुम्हाला एवढे डिटेलमध्ये सांगू शकत नाही, कारण की जिथून आवडतं माणसांना तिथून माणसं घेतात, म्हणजे मी पण तशीच करते, एखाद्या शॉपमध्ये गेले आवडली तर घेते. आणि तर अशा प्रकारे माझ्या साड्यांचं कसं वाटलं तुम्हाला साड्या मला नक्की सांगा. आणि आपला नेक्स्ट ब्लॉग मी नक्की टाकू का काठापदराच्या साड्यांचा, पैठणी वगैरे कुठून घेतले काय घेतले त्याचा जर ब्लॉग हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की सांगा, कारण की बऱ्याच जण बघतात ब्लॉग पण कमेंट वगैरे करत नाही, तर नक्की कमेंट वगैरे करा. आणि म्हणजे मलाही कळेल की बाबा तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग वगैरे, आवडतात ते नाही आवडतात. म्हणजे पर्सनली व्हॉट्सअप तर करतात मला, पण व्हॉट्सअप करण्यापेक्षा जिथे जे कमेंट यूट्यूबला असतील ना त्या केल्या तर मला अजून छान वाटेल. आणि मग मी अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल, आणि मला फार आवडेल तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला. सो बरेच जण व्हिडिओ बघतात, लाईक करा, सबस्क्राईब अजूनही चॅनलला कोणी केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही मला. मी असंच म्हणजे की मला आवडतं म्हणून मी करते, आणि माझ्यात ती आवड पहिल्यापासूनच होती, पण मुलांमुळे काही जमलं नाही. सो आता थोडासा टाईम भेटतो, तुम्ही तो टाईम काढून तुमच्यासाठी नक्कीच वेळ देत जाईन. अजून कुठले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माझे डेली ब्लॉग बघत जावा. आणि डेली ब्लॉग मॉर्निंग रुटीन किंवा इव्हनिंग रुटीन ते बघायचं असेल कमेंट करून ते पण सांगा, मी कसं करते सगळं हँडल वगैरे. काय बऱ्याच जणांना उत्सुकता आहे की ही कसं करत असेल, काय करत असेल, काय करते, सगळं बघायचं असेल तर नक्की मला DM करा वगैरे. तर बाकी तुम्ही सगळे कसे आहात, मस्तच असाल मला असं वाटतं. तर असेच आपले नवनवीन ब्लॉग येत असेल तुम्ही नक्की बघा, नक्की कमेंट करा, नक्की सबस्क्राईब करा.
आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ बघत असेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी बेल आयकॉनवर पण क्लिक करा. म्हणजे कसं आहे, माझे जे कोणी जे मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिक तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येणार की व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणून. व्हिडिओ अपलोड जसं करेल तसं तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. सो तुम्ही ते लगेच बघू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा हा व्हिडिओ अपलोड झाला आहे म्हणून. ह्यासाठी मी सांगते तुम्हाला. तर काही लोक असे आहेत की ज्यांना सबस्क्राईब वगैरे काय तेही माहीत नाही आहे, की त्यांना बाकीच्यांनी विचारून तुम्ही करून घेऊ शकता सबस्क्राईब चॅनल. म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील. बरेच लोक असे आहेत की ते मला खूप भारी भारी असं म्हणजे कमेंट करतात, समोर दिसल्यावर बोलतात. त्या लोकांना खूप 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 धन्यवाद की तुम्ही मला इतकं सारं म्हणजे सपोर्ट करता वगैरे. आणि खूप असे लोक आहेत की जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते पण मेसेज करतात. सो मच ऑल की तुम्ही असं मला प्रेम करता, सपोर्ट करता. सो थँक्यू ऑल. आणि असेच मला तुमचा सपोर्ट असू द्यात. नक्कीच आपण पुढे जाऊयात आणि काहीतरी करूयात असं मी नक्की तुम्हाला म्हणेल. सो कीप सपोर्टिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.